ड्राईव्ह करायचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. एका धावेने आपण पाहतोय धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला दिसणार आहे. 4 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संधी होती का, पूर्णपणे क्लाम केला. आउटसाइड एज तर होती, परंतु यष्टीरक्षक तन्मय, कलेक्शन चांगलं. लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप होतो इथे. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात होता, कलेक्शन सुद्धा झालं. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये जज करण्याचा प्रयत्न. 2 to go. धावांचा विचार केला, 5 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिटचा प्रयत्न, 1 डीचा इशारा. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाणार आहे. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. धावांचा विचार केला, धावफलक जाऊन पुढे सरसावलं जाणार आहे. 6 वरती 6 ऑन द स्कोर कार्ड. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय शरदने सुरुवात थोडीशी खराब केली. 7 ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिला सेकंड मॅच आपण पाहतोय. एका बाजूला श्रीलेवन दिवा तर एका बाजूला SCN लाईन बॉईज कांदिवली संघ. नाणेफेकीचा कौल कांदिवलीने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या षटकामागे 7 धावा त्यांनी खर्च केला. शरदची एक चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये जिथपर्यंत कलेक्शन 1 धाव तर होतीये. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो सिंगलने धावफलक जाऊन पुढे पोहोचतोय 8 वरती. नो लॉस 8. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. बंडीच्या माध्यमातून अजून एक धाव, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्याचा वापर या मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिला. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत. टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. शॉर्ट कव्हरला 1 धाव रोखू शकत नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणे. 10 ऑन द स्कोर कार्ड. अवांतरचा इशारा, पंच आपण पाहतोय दोन्ही हात विरुद्ध दिशेने. पुन्हा एकदा कटचा फटका. अजूनपर्यंत जर विचार केला पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सिंगल आणि डबल वरती जास्त भर होता. कोणत्याही प्रकारचे जास्त लॉफ्टेड फटके आपल्याला पाहायला भेटले नाही. 12 धावा धावफलकावरती आहेत. टॅपचा फटका पुन्हा एकदा त्याच रिजन वरती आपण पाहतोय. कव्हर रिजनला थोडासा फंबल, दुसरी धाव होईल का? फेकी सुद्धा खराब. 2 धावा झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 14 वरती. शेवटचा चेंडू दुनिया षटकातील शिल्लक आहे. रनिंग बिटवीन द विकेट उत्तम, अप्रतिम. हलक्या हाताने स्टेअर केलंय. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला फंबल, कलेक्शन मध्ये होणार नाही यावेळेस. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 15. 15 ऑन द स्कोर कार्ड. 7.5च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना 2 षटकांचा खेळ झालाय. पहिला इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय श्रीलेवन दिवा संघाला, तर समोर मात्र संघ आहे चॅलेंज देतोय SCN लाईन बॉईज कांदिवली. धावांचा विचार केला 15. 15.
गोलंदाजी मार्क वरती किशोर. तिसरं षटक घेऊन किशोरला मात्र सज्ज केलं जात आहे. राईट राऊंड विकेटचा मारा करताना आपल्याला किशोर दिसणार आहे. पुन्हा एकदा एक वेगळा फटका आपण पाहतोय. सिंगल डबलचा वापर या पूर्ण सामन्यामध्ये अजूनपर्यंत आपण मोठ्या रीतीने पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चित्र तसंच होतं. लॉफ्टेड फटके खेळण्यामध्ये फलंदाज जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीये. वंडीचा इशारा पंच दर्शवत आहेत. ट्राय करण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात आहे. रनआउटचा झटका होईल का? कलेक्शन अप्रतिम आणि विकेटचं होतंय पतन. जसा चेंडू हातात आला बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर. चेंडूला पाठवलं गोलंदाजाकडे आणि गोलंदाजाने मात्र बाकीचं काम पूर्ण केलं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अगदी अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचं केलं जात आहे. 3 कॅमेरानिशी ही स्पर्धा आपण आपल्या घरबसली लाईव्ह पाहतोय. तर जो प्रेक्षक राजा घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेतो त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. नवीन फलंदाज नॉस्ट्राईक एंडवरती आपण प्रवीणला पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न खोलवर डप्प्याचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा होत आहे पातन गॉन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. अजिबात चेंडू बाउन्स झाला नाही आणि त्याचा फायदा आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजाला होतोय. चेंडूची डिलिव्हरी अर्थातच जेव्हा रिस्टच्या इथून होते आणि पण तो चेंडू अजिबात बाउन्स होत नाही त्याला आपण अर्थातच क्रिकेटिंग भाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरी म्हणतो. अप्रतिम चेंडू. धावांचा विचार केला 16 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2. फलंदाजी मार्कवरती आपण श्रीलेवन दिवाचा संघ बघतोय. तर समोर अजूनपर्यंत एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याला साजेशी असं अजूनपर्यंत परफॉर्मन्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज निलेश. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दुहेरी धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरतोय. खराब चेंडू. नो +2. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं लागणार आहे. $19 ऑन द स्कोर कार्ड. सरळ बॅटीने यावेळेस एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 20. पंटू गोचा इशारा आपण पाहतोय. पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून पॅडासिव्हचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतो. एक धाव निश्चितच वंडीच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल. धावफलक आपल्याला सांगताय 21. लॉस ऑफ 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गोलंदाजाचा विचार केला. शरद, सुशांत आणि किशोर 3 षटकं समाप्त झाली आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. विकेटचा विचार केला 2 गडी बाद झाल्यात. अजूनपर्यंत एक चांगलं षटक आपण किशोरच्या माध्यमातून पाहिलं. 5वा चेंडू हाताळताना नो +2 च्या माध्यमातून 3 धावा खर्च केला आणि कुठेतरी धावफलकाला आकार येताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय विशाल. 5 षटकांचा सामना 4 गोलंदाज आपल्याला वापरणं बंधनकारक आहेत. हा 4था गोलंदाज आपण पाहतोय इंट्रोड्यूस केला जातो अगदी 4थ्या षटकामध्येच. कोणतेही जुन्या गोलंदाजाला संधी मात्र दिली जात नाहीये. सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता.
पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगलच्या माध्यमातून धावफलक 22 वरती जाऊन पोहोचणार आहे विशालचं वैयक्तिक पहिलं संघासाठी 34 षटक. पहिल्या चेंडूचा चांगला लाईन लेंथ वरती हात आलाय. याच लाईन अँड लेंथ वरती आपल्याला गोलंदाजी करावी लागणार आहे जर फलंदाज आपल्याला रोखून ठेवायचं असेल. या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. चुकी मात्र तो करणार नाहीये. विकेट नंबर 3 बॅक टू दी पवेलियन गॉन. चांगला चेंडू एक्सेल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय खोलवर डप्प्याचा चेंडू ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो. यॉर्करचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न खेळाडू लॉंग ऑनला तैनात होता. या चेंडूला आपल्याला आउट ऑफ द पार्क पाठवण्यासाठी अर्थातच खूप जास्त मेहनत लागते. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विशाल. यावेळेस विशाल विरुद्ध विशाल असं बॅटल आहे. वाईटचा इशारा पंच दर्शवत आहेत. कोणता विशाल या बॅटलमध्ये अग्रेसर ठरेल हे बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अवे फ्रॉम द ऑफ स्टंप पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. .24 ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये विशालने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हलक्या हाताने रिसचा वापर पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्टेपआउट करून फक्त दिशा दाखवली आहे. खराब फेकी पूर्णपणे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फंबल. चला कोणता एक्स्ट्रा प्लेयर रिव्ह्यू पाहू शकत नाहीये प्लीज. धन्यवाद सहकार्याबद्दल. वन शॉटचा इशारा अजित सरांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि का या पंचांच्या जोडीला ऑनली सिंगलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धाबांचा विचार केला. 25. यावेळेस लॉफ्ट पुन्हा एकदा केलं. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. त्या रिझनला सर्वात कमी चेंडू अजूनपर्यंत ट्रॅव्हल झालाय. या धावेची गरज होती का? नजर हटी दुर्घटना घटी. विकेटचं होत आहे पतन. गॉन. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि जसं मी आपल्याला शेवटच्या चेंडूवरती म्हणत होतो का या पंचांच्या जोडीला प्रत्येक सामन्यामध्ये मुंबई क्रिकेटमध्ये मोठं मानलं जातं. कारण अर्थातच तशी कामगिरी त्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते लोक करतात. अजित निकम सर शॉर्ट रन होता त्याची कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवली आणि रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि शॉर्ट रन तो होता.
एका बाजूला अजित निकम सर आणि एका बाजूला बाबू सर, ही पंचांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय विकास. लाफ करण्याचा प्रयत्न, फटका बराच काळ हवेत आहे की आजच्या दिवसातला येणार आहे का, तर यस, आजच्या रजनी मधला पहिला बिग 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 सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गतीचा वापर. खोलवर टप्प्याचा चेंडू जरी असला तरी स्लाइस केलाय. खेळाडू तिथे तैनात होता परंतु खेळाडूच्या डोक्यावरून खेळलाय. आणि अर्थातच सागर मोरे सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. मुंबई अंडरम क्रिकेट मधला खास बुलंद आवाज. वेलकम असेल सर आपलं. विशालच्या फळीतून आपण हा षटकार आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं. सिंगलच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 33 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. विकेटचा विचार केला, गडींचा विचार केला, 4 गडी अजूनपर्यंत बाद झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 33. शेवटचा अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल. पहिल्या सामन्याचा विचार केला 33 धावा कट्टा बॉईज संघाने अर्थातच चेस केल्यात. दुसरा सामना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला श्री 11 दिवा विरुद्ध एससीएन लाईन बॉईज कांदिवली. गोलंदाजी मार्क वरती आपण कुशलला पाहतोय. किशोर हलक्या हाताने आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेअर केलं जाते कारण धावफलक आपल्याला जाऊन पोहोचताना दिसतंय 34 वरती. एका सुसज्ज स्थितीमध्ये त्या षटकारानंतर आपण पाहतोय कुठेतरी पूर्णपणे स्कोरबोर्ड मध्ये तब्दिली झाली. यावेळेस अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगला कलेक्शन, सरळ त्रिफळांचा वेध घेतला. खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो त्याचा वापर आणि त्यानंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये सिंगल हँडेड इझिली डन, इझिली टेकन. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहतो विकेटचं पतन होताना. धावांचा विचार केला 34 वरती अजून एक गडी बाद होतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये एका वेगळ्या स्टाईल मध्ये आपण पाहतो. न बघता चेंडूला फेकण्याचा प्रयत्न तर यशस्वी झाला परंतु धाव कंप्लीट होतीये 35. बिगिडचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत तर आहे. खेळाडू चेंडू खाली येतोय, शॉर्ट कव्हरचा करतोय चुकी. (37) बिगिडचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. विकेटचं होत आहे पतन, लागतो अजून एक झटका, गॉन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ही क्षणचित्र अप्रतिम. पूर्णपणे क्लम केलं. फलंदाजाला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बाकीचं उरलेलं 50% काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कंप्लीट केलं जाते. फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. वन टू गोचा इशारा अजित निकम सर त्यांच्या स्टाईल मध्ये देताना आपण पाहतोय. यावेळेस अजून एक झटका. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन द स्कोर कार्ड. 38 धावांचं एक मोठं लक्ष असणार आहे
कारण पहिल्या सामन्यामध्ये 33 धावांचा पाठलाग करताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला. पहिल्या इनिंगचा विचार केला समाप्तीनंतर विशालच्या फळीतून तब्बल 11 धावा आल्यात. धावांचा विचार केला 37 धावा धावफलकावरती कोरल्या गेल्या 7 विकेटच्या मोबदल्यावरती. 38 धावांचं एक थोडंसं मोठं आव्हान असणार येणाऱ्या 5 षटकामध्ये सामन्याचा विचार केला. एका बाजूला श्रीलेवे दिवा संघ प्रथम फलंदाजी करत आपण पाहिलं आणि समोर मात्र संघ एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघ. 38 धावांचं एक मोठं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघासमोर. कारण आजच्या दिवसाचा पहिल्या सामन्याचा विचार केला रवी बॉईज विरुद्ध कट्टा बॉईज. 33 धावांचं आव्हान होतं कट्टा बॉईजला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला आणि शेवटी अगदी कट्टा बॉईज संघाने सामना स्वतःच्या बाजूने झुकवला. मॅच नंबर 2 दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय नवप्रकाश तरुण मित्र मंडळ ट्रस्ट ऑर्गनाइज्ड माहीमचा महाराजा चषक 14व वर्ष या स्पर्धेचे आणि एक देखणं आयोजन नियोजन काय असतं याचं प्रात्यक्षिक मागच्या 2 दिवसापासून आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि सीडी जोडी दाखल झाली आहे. पहिल्या चेंडूवरती स्टॅप करण्याचा प्रयत्न होता. विकेटचं होताना पतन आपण पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये एक्शन रिप्लेच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरची दिशा घेतली. एक वेगळ्या ऍक्शन मध्ये फेकी आणि विकेटचं पतन. फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता फलंदाज. पहिल्या चेंडूवरतीच विकेटचं पतन आपण पाहतोय. कुठेतरी एक मोठं धावफलक चेस करताना 38 धावांचा पाठलाग करायचा एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मयला इंट्रोड्यूस केलं जाते. बॉटम हँडचा वापर या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धाव फलकाचा श्री गणेश सिंगलने आपण पाहतोय धावांमध्ये. हा सुद्धा बिगिटचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा तितका चांगला संपर्क तर झाला नाही. एका धावेने धाव फलकामध्ये आपण बदल पाहतोय. धावांचा विचार केला 2 धावा धावफलकावरती देणार. 3 चेंडू शिल्लक आहेत. लेग बाईचा इशारा पंच दर्शवत आहेत. अजित निकम सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सिंगलने धावफलकामध्ये बदलले. धावफलक धावून पोहोचले तब्बल 3 वरती.
विकेटचा प्रयत्न खेळाडू तिथे तैनात आहे. डायरेक्ट हिट विकेटचा होईल का पतन. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. तेच आपण पाहतो विकेटचा होत आहे पतन. रनआउटच्या रूपामध्ये लागतो अजून एक झटका. पहिल्या चेंडूवरती सुद्धा रनआउटने सुरुवात झाली. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय रनआउट. डायरेक्ट हिट. वन टू गोचा इशारा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. फक्त ग्लान्स केलंय. दिशा दाखवली आहे. बॉटम हँड आणि रिसचा पुरेपूर वापर. धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचणार आहे 4 वरती. ओमकारतन अर्थातच षटक आपण पाहतोय समाप्त होतोय. एक सिरीज अर्थातच माहीमचा महाराजा चषक या स्पर्धेमध्ये त्याने पटकावली आहे. पहिलं षटक विचार केला केवळ 4 धावा खर्च केल्यात. त्याचं साजेसं उदाहरण सुद्धा दिलं. 4 धावा देऊन 2 गडी बाद घेतल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण योगेशला पाहतोय. फुलर लाईनचा हा सुसत चेंडू होता. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. वंडीचा इशारा पंच दर्शवत आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचा पाठलाग करायचं. एका बाजूला एससीएन लाईन बॉईज कांदिवली तर एका बाजूला श्री 11 दिवा. बिग हिटचा प्रयत्न होता. स्विंग प्लेड अँड मिस. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या षटक आपण पाहतोय. लॉफ्टर केलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. 12th मॅन पिक्चर मध्ये आपल्याला येताना दिसतोय. 2 धावेने धावफलकामध्ये आपण बदल पाहतोय. 7 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. येणार 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 टू गो. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केलंय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. चुकी मात्र करणार नाहीये. विकेटचा होतोय पतन. चेंडूचा विचार केला. येणारे अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 7 वरती लागतोय. विकेट क्रमांक 3 बॅक टू दी पवेलियन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो एलिव्हेशन कमी, डिस्टन्स कमी. अजूनपर्यंत आजच्या रजनीमधला केवळ एक षटकार तिथे आलाय. विशालच्या माध्यमातून आपण तो षटकार पाहिला. त्याच रिझन वरती प्रयत्न पुन्हा एकदा होता फलंदाजाचा, पण होतोय विकेटचं पतन. योगेश एक चांगला षटक अजूनपर्यंत 3च धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने पॅडल स्वीपचा प्रयत्न. डॉट चेंडू येतो कारण खेळाडू तिथे तैनात आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतात. एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडला जात आहे पंचांना. 8 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर केलं. शॉर्ट पॉइंटला एका धावेने धावफलकामध्ये बदल होणार. धावफलक जाऊन पोहोचते 9 वरती. इक्वेशन असणारे 18 चेंडू. समीकरणाचा विचार केला. 18 चेंडू 29 ची गरज. एका बाजूला आपण पाहतो एससीएन लाईन बॉईज कांदिवली तर एका बाजूला श्री 11 दिवा. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं 3 कॅमेऱ्यानिशी आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. 18 चेंडू 29 ची गरज. धावांचा विचार केला आपण पाहतोय
बिगिटचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉफ करण्याचा, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून. विकेटचं पतन आपण पाहतोय. धावफलक स्थिरावलाय अजूनही. 10 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस लेफ्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. बिग हिटचा प्रयत्न बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय. हलक्या हाताने आपण पाहतोय खोलवर डप्प्याचा चेंडू. सिंगलने धावफलकामध्ये बदल होताना आपण पाहतोय. धावफलक जवळ पोहोचतोय तब्बल 11. 11 ऑन द स्कोर कार्ड. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर 13 धावा धावफलकावरती. स्कोरकोड मध्ये आपण करेक्शन पाहतोय. बिग हिटचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क तर झाला नाहीये. षटकाची होती समाप्ती. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफ करा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अगदी एन वेळेवरती आपण पाहतोय. मन बदललं. रिसचा वापर, बॉटम हँडचा वापर केला. अलॉंग द कार्पेट फटका. एक धाव निश्चितच आपण पाहतोय. 14. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन असणार आहे 12 चेंडू 24 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय एससीएन लाईन बॉईज कांदिवली, तर एका बाजूला श्री 11 दिवा. 12 चेंडू 24 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण निखिलला पाहतोय. बारा चेंडू 24 ची गरज. एका बाजूला एससीएन लाईन बॉईज कांदिवली, तर एका बाजूला श्री 11 दिवा. पहिल्या चेंडूवरतीच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर होता. खेळाडू तिथे तैनात आहे. अजून एक विकेटचं पतन होतंय. स्कोरबोर्डचं प्रेशर म्हणायला हरकत नाही, कारण 12 चेंडू 24 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडूवरती आपल्याला हिट तर करावा लागणार आहे. प्रयत्न, संघर्ष करावे लागणार आहेत. समीकरणाचा विचार केला. 11 चेंडू 24 ची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा पंच दर्श. नो +1. नो +1. नो +1. वनडीचा इशारा सुद्धा आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 वरती. नो +1. 10 चेंडू अजूनही 23 ची गरज आहे. 22 ची गरज आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू. खेळाडू तिथे तैनात जरी असला, एक धाव तर झाली आहे. सेव्हन्टीन. लेफ्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करताय. समीकरण बदललं जात आहे.
धावांचा विचार केला धावफलक 18 वरती 18 ऑन द स्कोर कार्ड. खोलवर डप्प्याचा चेंडू, डॉट चेंडू येतोय. अठरा धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला 8 चेंडू 20 ची गरज अजूनही आहे. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही, चेंडू डायरेक्ट जाऊन ब्रश होते पायाला. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. 7 चेंडू 20 ची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न, टॅपने आता मात्र गरज आपली पूर्ण होणार नाहीये कारण समीकरण बदलतंय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 ची गरज. 3 ते 4 बिग हिट आपल्याला करावे लागणार आहेत. एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघ कुठेतरी फलंदाजी मार्क वरती अजूनपर्यंत निराश करतोय. समीकरणाचा विचार केला 6 चेंडू 20 ची गरज. चांगली गोलंदाजी केली श्रीलेवन दिवा संघाने. समोर मात्र 38 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्याला तंतोतंत अशी गोलंदाजी अजूनपर्यंत त्याने केली आहे. शेवटचं अंतिम षटक इक्वेशन असणार आहे. 6 चेंडू 20 ची गरज. यावेळेस इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. अवांतरच्या रूपामध्ये अजून एक धाव. समीकरण थोडंसं बदलतंय. 6 चेंडू 19 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण विकासला पाहतोय. अजून एक खराब चेंडू. समीकरण अजून थोडंसं बदललं जाणार आहे. 6 चेंडू 18 ची गरज. 6 चेंडू 18 ची गरज. 2 ते 3 बिग हिट आपल्याला इथून करावे लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला बिग हिटचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर डायव्हर्ट झालंय का हे सुद्धा बघण्यासारखं. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर समीकरण बदललं जाऊ शकतं. तराजूचं पारड अर्थातच अजूनपर्यंत भारी आहे. श्रीलेवन दिवा संघाचं पण एक बिग हिट आणि सामन्यामध्ये कुठेतरी चुरस आणि रोमांच निर्माण होऊ शकतो. बिग हिटचा प्रयत्न लॉफ तर केलाय. खेळाडू तिथे तैनात आहे. प्रयत्न चांगला स्टॉप म्हणता येईल. जर हा चौकार गेला असता तर कुठेतरी वन शॉटचा इशारा बाबू सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वन शॉटचा इशारा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. 21 ऑन द स्कोर कार्ड. समीकरणाचा विचार केला 5 चेंडू 17 ची गरज आहे. या चेंडूवरती सुद्धा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय आणि यावेळेस मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी झालेत कारण 4 चेंडू 17 ची गरज आहे. यावेळी डॉट चेंडू येतोय. समीकरण पुन्हा एकदा लांबवलं जात आहे. 3 चेंडू 17 ची गरज असणार आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बदल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. तो मैदानाच्या आतमध्ये फोल्ड ठरतो. अवांतराच्या रूपामध्ये अजून एक धाव. समीकरण 3 चेंडू 16 ची गरज. खोलवर डप्प्याचा चेंडू त्याला लॉफ केलंय. ऑन ड्राईव्ह केलंय. वंडीच्या माध्यमातून केवळ एक धाव आपण पाहतोय. विकेटचं होतंय पतन. बॉक्सआउटच्या रूपामध्ये होतोय गडी बाद. आणि संघ ऑल आउट होतोय. हार्डलक असेल एससीएन लाईन बॉईज कांदिवली संघ आपण इथे आले, आपली उपस्थिती नोंदवली. आणि श्रीलेवन दिवा संघ अभिनंदन असतील आपल्याला. आपल्या दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.
चला कर्णधार